नमस्कार। आता मी तुम्हाला संजीवनी होमिओपॅथीचं एक नवीन इनोव्हेशन दाखवतो आहे, ज्याला म्हणतात हा संजीवनीचा होमिओपॅथीचा फर्स्ट एड बॉक्स। आता होमिओपॅथीचं फर्स्ट एड बॉक्स हे आम्ही इनोव्हेट का केलं? कारण आमच्याकडे अशा बऱ्याच फॅमिलीज होत्या आणि त्यांचं म्हणणं असायचं की डॉक्टर, आमची मुलं ही नेहमी शनिवारी किंवा रविवारीच आजारी पडतात, किंवा आमची काही घरातली मंडळी रात्री आजारी पडते, ज्यावेळेला तुमचा दवाखाना हा नेहमी बंद असतो, आम्ही काय करायचं? आणि हा थॉट मला होमिओपॅथीचा फर्स्ट एड बॉक्स काढण्याला प्रवृत्त करून गेला। यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला आता एक एक दाखवतो। ही अँटीसेप्टिक ऑइंटमेंट क्रीम आहे। यामध्ये टोटल 14 इमर्जन्सीज आपण कव्हर केलेल्या आहेत। सो पहिल्या इमर्जन्सीसाठी म्हणजे आम्ही असे काही स्ट्रिप्स बनवली आहे ज्यामध्ये नंबर लिहिलेले आहेत। सो पहिल्या नंबरची स्ट्रीप आहे ती वापरता येते मुक्का मार यासाठी। जर तुम्हाला कधी पडले, काही मुक्का मार लागला तर तुम्ही ती वापरू शकतात। नंबर 2चं आहे, जर तुमची त्वचा कशाने कापली गेली, म्हणजे कापलेली जखम जर भरून आणण्यासाठी किंवा बरं करण्यासाठी नंबर 2चं वापरतात मेडिसिन। नंबर 3 हे वापरतो आपण बर्न झालेल्या साठी, किंवा जर तुम्हाला चटका लागला असेल, घरामध्ये स्त्रियांना किंवा मुलांना कुठला तरी अचानक चटका लागतो, तर त्यावेळेला हे जर औषध घेतलं तर तुम्हाला इमिजिएटली त्याची आग ही आपल्याला कमी करता येते आणि लवकर तो चटका जो भाजलेली जागा आहे ती लवकर भरून काढता येते। नंबर 4 आणि नंबर 5 हे औषधं आपण तापेसाठी वापरतो। यामध्ये कुठल्याही प्रकारचा ताप जर असेल तर ताप ह्या औषधांनी बरा होतो। तर व्हायरल फीवर असेल, बॅक्टेरियल फीवर असेल, कुठल्याही प्रकारचा फीवर हा ह्या औषधाने तो बरा होतो। नंबर 6चं जे औषध आहे ते डोकेदुखीसाठी वापरलं जातं। सर, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना कुठल्याही कारणाने केव्हाही डोकेदुखी होऊ शकते, तर घरातल्या घरात जर डोकेदुखीचं औषध जर मिळालं तर त्यांची डोकेदुखी लगेचही थांबू शकते। अशाच प्रकारे पुढचं मेडिसिन आहे नंबर 7, हे वेदनाशामक मेडिसिन आहे। म्हणजे तुमचं काहीही दुखत असेल आणि तुमच्याकडे जर काही दुखत असेल आणि जर तुम्हाला औषधं पाहिजे असतील होमिओपॅथीचं, तुम्ही हे औषध घेऊ शकतात। तुमचं कुठलंही दुखणं एक काही सेकंदात, काही मिनिटांमध्ये ते बरं होऊ शकतं। नंतर नंबर 8चं मेडिसिन आहे जे इनडायजेशन, तुमचं पोटदुखी असेल, ॲसिडिटी वाढली असेल, किंवा अपचन झालं असेल, जुलाब झाले असतील, उलट्या झाल्या असतील, किंवा काही वेगळं खाण्यापिण्यात आल्यामुळे तुम्हाला पोटाचा काही त्रास होत असेल, तर तुम्ही 8 नंबरचं औषध घेऊन तुमच्या पोटाच्या तक्रारींचं इमिजिएटली तुम्ही निराकरण करू शकतात। आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही कामामध्ये काही वेगवेगळ्या पोझिशन्स बदलाव्या लागतात आणि नकळत ती पोझिशन बदलताना कुठेतरी लचक भरते, ठीक आहे। सो तर लचक भरली असेल तर आपल्याला हे 9 नंबरचं औषध घेता येतं, ज्याच्याने तुमचं लचक ही इमिजिएटली बरी होऊ शकते। पुढचं जे मेडिसिन आहे ते म्हणजे नंबर 10, जर तुम्हाला पित्त उभरण्याचा त्रास झाला, काही खाण्यामुळे काही कसली तरी ॲलर्जी होते आणि अंगावर पित्त उभरतं, ते पित्त उभरलं असेल तर ते कमी करण्यासाठी नंबर 10चं औषध आहे। आणि हो, आपण प्रवासात जातो आणि प्रवासात गेल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रवासात उलटी आणि मळमळ ही हमखास होते। जर ती आपल्याला होऊ द्यायची नसेल आणि प्रवास तुमचा सुखकर करायचा असेल तर नक्की 11 नंबरचं औषध घ्या। तुमचा प्रवास हा छानही होईल आणि तुम्हाला उलटी मळमळचा त्रासही होणार नाही। आणि हे शेवटचं 12 नंबरचं इमर्जन्सी मेडिसिन आहे खोकल्यासाठी। जर खोकला असेल तर कुठल्याही प्रकारचा खोकला ह्या औषधाने कमी होऊ शकतो। तसंच हे 13 नंबरचं लिक्विड आहे। सो हे जखम जर कुठे झाली असेल तर जखम साफ करण्यासाठी 13 नंबरचं औषध आहे, ते जखमेवर टाकायचं आणि कॉटनने पुसून घ्यायचं, जखम लवकर बरी व्हायला मदत होईल। आणि हे 14 नंबरचं लिक्विड आहे, हे जर कुठे भाजलेलं असेल आणि भाजून जर त्या ठिकाणी जखम तयार झाली असेल किंवा फोड आला असेल तर 14 नंबरचं लिक्विड त्यावर लावायचं, जेणेकरून ती भाजलेली जखम लवकर बरी होईल किंवा तिथे कुठल्याही प्रकारचा स्कारमार्क राहणार नाही। यासोबतच इथे कॉटन आणि काही बँडेडसुद्धा उपलब्ध आहे। सो हा फर्स्ट एड बॉक्स प्रत्येकाच्या घराघरात ठेवा आणि निरोगी आयुष्य जगा। धन्यवाद।